मित्रांनो, आजचा दिवस दुसरा आणि आपण किशनगडच्या मागे आहोत. किशनगड इथून 50 किलोमीटर आहे आणि जयपूर 150 किलोमीटर आहे. तर आता आपण निघालो आहे. आज बघूया. आज मनाली तर नाही शक्य पोचणं, असं नाही, शक्य नाही असं नाही, पण खूप गैनी करायची आहे. जाताना आरामाने आपल्याला जायचं आहे. प्रवास छान व्यवस्थित आणि सुरक्षित करायचा आहे. त्याच्यामुळे चंदीगड किंवा चंदीगडच्या पुढेपर्यंत जाण्याचा आजचा विचार आहे. बघूया बाकी आज किती अंतर आपलं कापलं जातं. अंतर असं आम्ही फिक्स करत नाही, कारण कसं आहे की समजून घ्या, आज आपण मनालीचं अंतर फिक्स केलं, त्याच्यामुळे काय होतं की आपण खूप घाईने चालतो, खूप स्पीडमध्ये चालतो. तर आपल्याला तसं नाही करायचं आहे. आपल्याला स्पीड पण मेंटेन करायचं आहे आणि अतिशय सुरक्षितपणे हा प्रवास आपल्याला करायचा आहे. त्याच्यामुळे अतिशय व्यवस्थितपणे आपण हा प्रवास करण्याचा प्रयत्न करतो आहे. काल खूप चांगलं जे अंतर आहे तर ते आपलं कापलं गेलं होतं. म्हणजे ऊन पण खूप होतं, प्रचंड ऊन लागत होतं दुपारी, पण मात्र तरी आपण अतिशय व्यवस्थितपणे काल जे अंतर आहे तर जवळजवळ 690 किलोमीटर आपण काल अंतर कापलं होतं. त्याच्यामुळे आजही आपला प्रयत्न आहे की जेवढं जास्त कापता येईल तेवढं कापायचं. बघूया आता दिवसभरात किती आपल्याकडनं शक्य होतं, पण अतिशय व्यवस्थितपणे आपल्याला ते कापायचं आहे, त्याबद्दल कोणतीही शंका नाही. दिवस उजडायला आता सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहू शकतो अरवली पर्वतरांगा ज्या आहेत किंवा अरवली पर्वत रांगेतली ही जी डोंगरं आहेत तर ती आपल्याला राजस्थानमधली दिसत आहेत. आपल्या आजूबाजूला सगळी ही अरवली पर्वत रांगेतील जी डोंगरं आहेत तर ती या ठिकाणी आहेत. मित्रांनो, आता आपण 127 किलोमीटर आपलं आजचं जे किलोमीटर आहे किंवा जे डेस्टिनेशन आहे तर ते आत्तापर्यंत आपण कवर केलं आहे आणि आता जयपूर फक्त 30 किलोमीटर इथून राहिलं आहे. म्हणजे आपण जयपूरच्या अगदी जवळ आता आलेलो आहोत. दिल्ली इथून 290 किलोमीटर आहे फक्त, म्हणजे दुपारपर्यंत आपण दिल्ली पोहोचून जाऊ आज. मित्रांनो, सकाळचं वातावरण इतकं सुंदर आणि छान आहे की अतिशय गारठा वातावरणामध्ये आता आहे आणि त्याच्यामुळे बाईक चालवायला इतकी मजा येते. आम्ही सकाळपासून आत्ता 175 किलोमीटर आपलं जे डेस्टिनेशन आहे तर ते कंप्लीट झालेलं आहे किंवा एवढं अंतर आपण कापलेलं आहे. तर अतिशय छान असं वातावरण आहे. आता आपण जयपूरच्या पुढे आहोत आणि हा जो हायवे आहे अजमेर दिल्ली हायवे तर अतिशय छान असा हायवे आहे. त्याच्यामुळे बाईक चालवायला खूप मजा येते. खरं तर खूप सुंदर असा हायवे आहे आणि ट्रॅफिक पण कमी आहे, वाहनं खूप कमी आहेत, त्याच्यामुळे खूप मजा येते. मित्रांनो, आपण फायनली हरियाणाच्या
बॉर्डर पास केलेली आहे आणि हरियाणा राज्यामध्ये आता आपण प्रवेश केलेला आहे. आणि याचबरोबर आपले आजचे 300 किलोमीटर पण पूर्ण झालेले आहेत. ऊन आता वाढायला लागलं आहे. आता उन्हाचे चटके थोडे थोडे आता जाणवायला लागलेले आहेत. सकाळी छान गारठा होता, मस्त वातावरण होतं, त्याच्यामुळे छान गाड्या आमच्या सगळ्या बाईक ज्या आहेत तर त्या अतिशय छानपणे चालू होत्या आणि अजूनही चालू आहेत. मध्ये मध्ये ब्रेक येतो आहे, थोडं पाणी जास्त पितो आहे कारण आता ऊन वाढायला लागलं आहे आणि त्याच्यामुळे मग मध्ये स्टॉप घेतो आहे. मध्ये आम्ही एक स्टॉप मारला होता नाश्ता करायला, छान जयपूरच्या पुढे, मला वाटतं एक 50-1 किलोमीटर पुढे आलो होतो आणि मग तिथे मध्ये आम्ही थांबलो होतो आणि मग तिथे छान पराठा खाल्ला एक आणि मग त्याच्यानंतर तिथून आम्ही निघालो होतो आणि परत आता मागे थांबलो होतो पाणी प्यायला आणि आता आपण जातो आहे. आता आपण दिल्ली तर नाही जाणार, बायपासने जाणार आहोत आपण सोनीपतला आणि मग सोनीपतवरून पुढे चंदीगडच्या दिशेने आपण जाणार आहोत. तर बघूया संध्याकाळपर्यंत आहे मानस की चंदीगडपर्यंत पोचू किंवा चंदीगडच्या पुढे जरी जाता आलं तरी चालणार आहे. पण मग अजून निश्चित नाही आहे किती अंतर आपलं कापलं जातं, कारण आता हवा पण परत जोराने सुरू झाली, त्याच्यामुळे थोडं स्पीडवर पण ब्रेक येतो किंवा स्पीड पण कमी होतो बाईकचा. तर बघूया किती आता आपल्याला अंतर कापता येतं. गुडगाव इथून 78 आहे आणि दिल्ली आहे फक्त 110 किलोमीटर. तर पुढे आता कशा पद्धतीने आपल्याला जाता येईल ते बघूया आपण. पण आज अंतर चांगल्या प्रकारे कापलं जात आहे. बाईक पण छान त्या ठिकाणी रिस्पॉन्स देत आहेत, कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम बाईकला नाही आहे. सकाळी निघताना सगळ्यांनी चेन लूप पण केला आहे आज, कारण काल जवळजवळ 700 किलोमीटरच्या लगभग आपण चाललो होतो आणि मग त्याच्यामुळे सगळ्यांनी सकाळी निघण्याच्या आधी सगळ्यांनी प्रत्येकाच्या बाईकला चेन लूप केलं आणि मग त्याच्यानंतर आपण आता पुढे चंदीगडच्या दिशेने निघालेलो आहोत. ऊन आता वाढलं आहे खूप आणि विना हेल्मेटचं माणूस गाडी चालवू शकत नाही अशी अवस्था आहे. म्हणजे इतकं प्रचंड ऊन जे आहे तर ते आता सध्या वाढलेलं आपल्याला दिसतं आणि खूप गरम वारे जे आहेत तर ते हरियाणामध्ये पण वाहत आहेत. मला असं वाटलं होतं की हरियाणामध्ये गेल्यावर थोडं काहीतरी फरक पडेल उन्हाचा, पण मात्र कोणत्याच प्रकारचा फरक आपल्याला त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की बिलकुल पण नाही आहे. आणि आता थोडं उन्हाचं बसून पण थोडं आता हे व्हायला लागलं आहे, त्याच्यामुळे थोडं आता असं उठून उभं राहून थोडं रिलॅक्स पायांनाही करावं लागेल आणि कमरेलाही करावं लागेल, त्याच्याशिवाय चालणारच नाही अशी गंमत आहे. खूप वारा आहे, त्याच्यामुळे बाईक जी आहे तर ती अशी स्टेबल चालत नाही, ती अशी हलकीशी हलते किंवा जोराने जर वारा आला तर ती एकदम फेकली जाते एका साईडला. तर म्हणून खूप सांभाळून आणि लक्ष देऊन त्या ठिकाणी बाईक चालवावी लागते. पानिपत मध्ये आता आपण आहोत किंवा पानिपत मधून आता पुढे जातो आहे. खरं तर पानिपतचा आणि महाराष्ट्राचा असं एक इतिहासातला एक वेगळंच नातं आहे किंवा एक पानिपतशी महाराष्ट्राचा एक इतिहास आहे मराठ्यांचा. याच ठिकाणी पानिपतची लढाई झालेली होती, त्याच्यामुळे प्रत्येक मराठी माणसाचं इथल्या
या भूमीशी एक नातं आहे आपलं, जिव्हाळ्याचं नातं आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि एक मराठी माणूस किती स्वाभिमानी असतो तर त्याचं ते एक उत्तम उदाहरण आहे की मॉडेल पण वाकणार नाही स्वतःच्या स्वाभिमानासाठी. मराठी माणूस स्वतःचा जीव पण देऊ शकतो हे त्या युद्धातून आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतं. आणि त्याच्यामुळे इथे आपले हजारो लाखो जे सैनिक आहेत तर ते धारातीर्थी पडले होते पानिपतमध्ये. पण मात्र त्यांनी अक्षरशः जीवाचं रान केलं होतं ती लढाई जिंकण्यासाठी. त्याच्यात आपले अगदी जे दिग्गज सगळे नावाजलेले स्वराज्यातले सेनापती होते तर त्यांनी आपल्या जीवाची बाजी या ठिकाणी लावली होती. त्याच्यामुळे एक जो इतिहास आहे तर तो इतिहास या पानिपतशी आपला अतिशय महत्त्वाचा असा इतिहास आहे की जो प्रत्येक मराठी माणूस आणि प्रत्येक महाराष्ट्रातला जो माणूस आहे तर त्याला तो महत्त्वाचा आहे. आम्हाला आता फक्त 50 किलोमीटर इथून राहिलेला आहे. 570 किलोमीटरच्या आसपास आपला प्रवास झालेला आहे आत्तापर्यंत. आता वाजले आहेत 5, पण मात्र इतका भयंकर गरम अजूनही होतं, इतके गरम वारे लागत आहेत. काल आम्ही राजस्थानमध्ये होतो पण 4 वाजेनंतर बराच फरक पडून गेला होता टेम्परेचरमध्ये. पण मात्र इथे अजूनही जसं दुपारी ऊन लागत होतं त्याच पद्धतीने अजूनही उन्हाचा जो तडाखा आहे तर तो जाणवतो आहे. आणि भयंकर जे वारे आहेत उष्ण वारे तर ते इतके भयंकर या ठिकाणी अंगाला लागत आहेत तर त्याच्यामुळे त्रास होतो आहे अजूनही. आम्हाला आशा होती की बाबा एक 5 वाजेनंतर थोडं वातावरणामध्ये बदल होईल किंवा थोडं त्या ठिकाणी उष्ण वारे वगैरे थोडे कमी होतील. पण मात्र तसं काही होताना दिसत नाही आहे. ठीक आहे, आपल्याला आता चंदीगड आपलं राहिलं आहे फक्त 50 किलोमीटर इथून. सॉरी चंदीगड आपला इथून 100 किलोमीटर राहिलेला आहे. तर तो टप्पा तर आपला आरामात कंप्लीट होणार आहे. 7 वाजेपर्यंत आपण चंदीगडला आरामात पोहोचणार आहोत. आणि उद्या जे आहे तर उद्या आपण तिथून मनाली जाणार आहोत. चंदीगडपासून मनाली काय 200-2.25 किलोमीटर असेल. तर उद्या मनाली आरामाने आपण पोहोचूया दुपारपर्यंत. उद्या दुपारपर्यंत आपण मनाली आरामाने पोहोचून जाणार आहोत. मित्रांनो, आता आपण कुरुक्षेत्र जवळ आहोत. हे कुरुक्षेत्र तेच आहे की ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितलेली होती. हे ते स्थळ आहे की ज्या ठिकाणी एक महान ग्रंथाच्या ची निर्मिती जी आहे तर ती त्या ठिकाणी या ठिकाणी झालेली होती. आणि त्याच कुरुक्षेत्राजवळून किंवा त्या कुरुक्षेत्राकडनं आपण आता पुढे जात आहोत. मित्रांनो नमस्कार. आजचा दिवस आपला 3रा आहे आणि आज 3ऱ्या दिवशी आपण मनाली जातो. इथून मनाली आहे फक्त 200 किलोमीटर आणि रूपनगर आहे फक्त 10 किलोमीटर. तर 2 दिवसाचा प्रवास आपला अतिशय चांगला झालेला आहे आणि 2 दिवसामध्ये आपण जवळजवळ 1400 किलोमीटर अंतर कव्हर केलेलं आहे. तर आत्ता आपण निघतो मनालीकडे. सगळेजण रेडी झालेले आहेत आणि सकाळचे 6:15 वाजलेले आहेत. तर चला आता निघूया आपण मनालीकडे. ही आपली बाईक आहे. अतिशय छान असा परफॉर्मन्स त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे, तर चला निघूया. गणपती बाप्पा मोरया.
आजचा पहिला जो टनल आहे तर तो आलेला आहे देवभूमी हिमाचल में आपका स्वागत है. गरम आहे मध्ये, प्रचंड गरम आहे. अरे बापरे, नो ओव्हरटेकिंगचा बॅनर इथे वरती लावलेला आहे, हे तरी लोक ओव्हरटेक करतायत बघा. संपला टनल आता आपण बाहेर निघणार आहोत. बाहेरचं वातावरणच खास आहे आता. बाहेरची ती सगळी पर्वत रांगा ज्या आहेत तर ते पाहून मनाला अतिशय आनंद होतो, मन अतिशय प्रफुल्लित होतं. त्यामुळे तो काही विषय नाही. अरे वा, बघा वा, म्हणूनच लोक हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये फिरायला येतात, कारण हा निसर्ग, हे सगळे डोंगर, खालून वाहणाऱ्या नद्या. इथे खाली नदी आहे, नदी वाहते खालून.